उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। भाजप उमेदवार किसन गावंडेंना परिसरातील लोकांनी घरात बंद करत कोंडलं। उमेदवारी मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून किसन गावंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिला होता, पण किसन गावंडे यांचा भाजपने दिलेला एबी फॉर्म रद्द झाला। आता ते अपक्ष उमेदवार आहेत। किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये हा लोकांचा आग्रह आहे। कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या रास्त भावना आहेत, कारण की बऱ्याच दिवसापासून या भागाला उमेदवारी मिळालेली नाही आहे। म्हणून कार्यकर्त्यांचा ज्या भावना व्यक्त करतात त्यांच्या भावना त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, परंतु पक्षाचा आदेश पाळणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणून मी पक्षाच्या उमेदवारी परत घ्यायला जातोय, परंतु कार्यकर्त्यांनी लाक लावलं त्यामुळे बाहेर पडू शकत नाहीये। मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लाक उघडावं आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करावं। माननीय नगराध्यक्षांनी मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी परत घ्यावी लागते। आम्ही इथे पाहतो मागच्या वेळेस बी बाहेरचेच व्यक्तींना कॅन्डिडेट दिलेला आहे। ह्या वेळेस किसन गावंडे यांना बी फॉर्म देऊन त्यांना बी फॉर्म परत घेण्याकरता सांगत आहे। त्या कारणास्तव पुरे हजारीबाग बिसनखोरी पांढराबोडीची पुरे जनता यांच्या सोबत आहे। आम्ही 3 वाजेपर्यंत इथेच राहू आणि किसन भाऊंना फॉर्म विड्रॉल करू देणार नाही आणि घराच्या बाहेर पडू देणार नाही। बिल्कुल लोग का आग्रह का है तुम? अगर हम फॉर्म वापस लेने नहीं देंगे, किशन भाऊ को हम चाहते हैं कि यहाँ से नगर सेवक बने चुन के लाए, पार्टी हमारे ऊपर न्याय करे। बस पब्लिक सिटीवरच इलेक्शन होते, नेता हा पब्लिकनच निवडून येते। जे पब्लिक म्हणाल ते होईल, किसन भाऊ काही म्हणणार नाही। 3 वाजे 4 वाजेपर्यंत सोडणार नाही बियाणार त्यांना। विजय होलेला का तिकीट भेटली बी तर गाव हजारीबाग बिसनखोर एकही मतदान होणार नाही त्याला। तर परिणय फुके सध्या त्यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत। किसन गावंडे यांच्या घरामध्ये ते पोहोचलेले आहेत। किसन गावंडे यांच्या घराला समर्थकांनी बाहेरून हा दरवाजा बंद केलेला होता। आता परिणय फुके किसन गावंडे यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। झालंय असं की किसन गावंडे आणि आणखी एका अन्य उमेदवाराला याच प्रभागातून भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता। त्यानंतर किसन गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला। आता ते अपक्ष उमेदवार आहेत। मात्र आता पक्षाने त्यांना आदेश दिलाय की तुम्ही आपला उमेदवारी अर्ज मागे घ्या। ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहेत, मात्र त्यांचे समर्थक काही केल्या त्यांना घराच्या बाहेर पडू देत नाहीत। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देतील। जितेंद्र, जवळपास 1 तास झालेला आहे आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी प्रभाग 13 हजारी पहाड या परिसरामधून जे भाजपने 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिलेले होते, दोघांनाही एबी फॉर्म दिलेले होते, जे होते एक अरुण होले आणि दुसरे किसन गावंडे। मात्र आता किसन गावंडे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। आजचा अखेरचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असं त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि या हजारी पहाड परिसरामधील जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे त्यांनी घराबाहेर जाऊ नये यासाठी त्यांना जे मेन गेट होतं, मेन महत्वाचा जो दरवाजा होता त्याला कुलूप लावलं चक्क आणि बाहेर घोषणाबाजी देत होते। त्यानंतर आता 1 तास झालेला आहे आणि या भागातील जे आमदार आहेत परिणय फुके ते इथे कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी पोहोचलेले आहेत। ते कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यापूर्वी त्याचा लॉक उघडून आता परिणय फुके हे घरात गेलेले आहेत आणि किसन गावंडे यांच्याशी चर्चा करतायत। किसन गावंडे देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहेत, कारण पक्ष नेतृत्वाशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार ते उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी ठाम जी भूमिका आहे ती कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आता आमदार परिणय फुके इथे पोहोचलेले आहेत, त्यानंतर ते कार्यकर्त्यांची कशा प्रकारे समजूत घालतात आणि त्यांच्या समजुतीवर कार्यकर्ते समाधानी होतात आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ देतात का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय आणि याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, खरं जितेंद्र, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। तुम्ही दिलेल्या माहितीनुसार परिणय फुके हे कार्यकर्त्यांना इतक्यासाठी तर त्यांनी तयार केलंय की बाबा दार उघडा, मला आज जाऊ द्या, मला बोलू द्या। कार्यकर्ते तयार होतील असं चित्र दिसतंय का? वातावरण लक्षात येतं नेमकं काय सुरू आहे? 3 वाजेपर्यंत आता अजून साधारण 2.5-1 तासांचा वेळ आहे असं आपण धरू। नक्कीच अजून वेळ आहे, 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। मात्र सुरुवातीला जी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही 3 वाजेपर्यंत इथेच ठाण मांडून ठिय्या मांडून बसणार आहोत आणि किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशीच भूमिका त्यांनी घेतलेली होती। त्यानंतर जे लॉक लावलेलं होतं ते लॉक उघडून घेण्यासाठी जे कार्यकर्त्यांकडे चाबी होती त्या लॉकची, ते
दार उघडण्यासाठी अगोदर विनवणी करावी लागली परिणय फुके यांना की मला चर्चा करू द्या, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे किसन गावंडे यांचं. आणि आता ते लॉक उघडलेला आहे, पुन्हा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. आता दरवाजा आतमधून बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता नेमकी किसन गावंडे यांच्याशी चर्चा करून नंतर बाहेर आल्यावर काय आश्वासन परिणय फुके मतदारांना देतात, कार्यकर्त्यांना किंवा समर्थक जे बाहेर गोळा झालेले आहेत मोठ्या संख्येने. हजारी पहाडचा हा एरिया आहे आणि येथील या किसन गावंडे यांच्या घराबाहेर गोळा झालेल्या कार्यकर्त्यांना काय आश्वासन देतात आणि त्यांची समजूत घालण्यात किती यशस्वी होतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. विक्रांत. खरं जितेंद्र, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय आश्वासन दिलं जात आहे, राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं तर कालपासूनच या संदर्भातल्या बातम्या सुद्धा येत आहेत. मुख्यमंत्री स्वतः फोन करून बंडखोरांशी बोलतायत आणि राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जातोय. काय शक्यता आहेत, कशा प्रकारे राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकेल, अशा प्रकारचं आश्वासन दिलं जाऊ शकतं जितेंद्र? नक्कीच विक्रांत, कारण मुख्यमंत्री डॅमेज कंट्रोलमध्ये स्वतः कामात लागलेले आहेत आणि काल मुख्यमंत्र्यांनी किसन गावंडे यांनाही फोन केल्याची माहिती आहे. मात्र तो प्रत्यक्ष फोन नसून शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर किसन गावंडे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झालेले आहेत. मात्र त्यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारे उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. कारण या एरियामध्ये एकही नगरसेवक नाही किंवा स्थानिक नगरसेवक पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यांची ही आग्रही भूमिका असल्याने त्यांनी किसन गावंडे यांना कोंडून ठेवलेलं आहे. त्यांच्याच स्वतःच्या घरात कोंडून ठेवलेलं आहे. त्यांच्या घरी त्यांची आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे आणि या परिस्थितीमध्ये आता आमदार परिणय फुके इथे पोहोचलेले आहेत. ते कशा प्रकारे समजूत घालतात कार्यकर्त्यांची ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं जितेंद्र, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आत्ताच्या क्षणाला नेमकं काय घडतंय तर मागच्या तासाभरापासून नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. गावंडे, किसन गावंडे हे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी एबी फॉर्मसह आपला अर्ज दाखल केला. त्याच प्रभागातून आणखी एका व्यक्तीला हा एबी फॉर्म देण्यात आला. आता किसन गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला. ते अपक्ष उमेदवार आहेत. पक्षानं त्यांना आदेश दिले की तुम्ही उमेदवारी मागं घ्या. ते उमेदवारी मागं घ्यायला तयार आहेत. मात्र त्यांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मात्र ठाम आहेत की किसन गावंडे यांनी निवडणूक लढवली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी काय शक्कल लढवली तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. मागच्या तासाभरापासून किसन गावंडे यांना त्यांच्याच घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलंय. का तर ते बाहेर पडूच नाहीत. त्यांनी जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेऊच नये. आणि आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार परिणय फुके सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. त्यांनी सर्वात आधी तर कार्यकर्त्यांची, गावंडे यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या समर्थकांची समजूत घातली आणि आता परिणय फुके हे घराच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि ते आता किसन गावंडे यांच्याशी बातचीत करतायत. परिणय फुके कार्यकर्त्यांची, समर्थकांची समजूत घालण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण गावंडे हे आधीच उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार झालेले आहेत. प्रश्न आहे तो गावंडेंच्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या समर्थकांचा. त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला गावंडे हेच नगरसेवक म्हणून हवे आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये. त्यामुळे या कार्यकर्त्यांना, समर्थकांना नेमकं काय आश्वासन देत आहेत आता आमदार परिणय फुके? राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जातोय का? आणि दिला तर तो कसा? नेमकं कशा प्रकारे राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जाईल हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मागच्या तासाभरापासून नागपूरमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. नागपुरात गोंधळ उडालेला आहे कारण उमेदवाराला त्याच्या समर्थकांनीच त्याच्याच घरामध्ये कोंडून ठेवलेला आहे. आणि हे दृश्य आपण पाहतोय. किसन गावंडे हे परिणय फुके यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असतानाची दृश्य. परिणय फुके आपल्याला दृश्यांमध्ये दिसत नाहीत, मात्र किसन गावंडे दिसत आहेत. काही वेळापूर्वी परिणय फुके हे किसन गावंडे यांच्या घरी पोहोचलेले आहेत. समर्थकांना समजावून ते घराच्या आत सुद्धा गेलेले आहेत आणि आता किसन गावंडे यांच्याशी परिणय फुके हे बोलतायत. त्यांच्याशी नेमकं काय परिणय फुके बोलणार, त्यांना कोणता शब्द दिला जाणार, कोणतं आश्वासन दिलं जाणार, राजकीय पुनर्वसनासंदर्भातला शब्द दिला जाणार का, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र प्रश्न असा आहे की किसन गावंडे हे आधीच राजीनामा द्यायला, हे आधीच उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहेत. प्रश्न आहे तो त्यांच्या समर्थकांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, हा घोळ केवळ इथे नाही आहे तर महत्वाचं म्हणजे हा घोळ जो झालेला आहे 2-2 एबी फॉर्मचा, हा नागपुरातील 6 जागांवर झालेला आहे. नागपुरातील 6 मनपाच्या ज्या जागा आहेत तिथे भाजपने 2 जणांना एबी फॉर्म दिलेले होते आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपमध्ये एवढी वेळ का बरं आली? कारण चुरशीचा सामना दिसून येतोय. मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भाजपकडून लढण्यात, म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे भाजप, गेल्या
15 वर्षापासून 3 टर्म भाजपची नागपुरात सत्ता आहे आणि 4 वर्षानंतर निवडणुका होतात. त्यामुळे प्रचंड मोठी संख्या जी आहे ती इच्छुकांची आहे आणि या इच्छुकांच्या संख्येवरनं अनेक ठिकाणी जे आहेत, खास करून 6 जागी भाजपने अनेक सर्वे केले, मात्र त्यांच्यावर 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचाच जो परिणाम दिसून येऊन राहिलेला आहे तो आता किसन गावंडे यांच्या घरासमोर दिसून येऊन राहिलेला आहे की किसन गावंडे आणि अरुण होले हे असे 2 उमेदवार आहेत. याच प्रकारचे 2 उमेदवार इतरही अनेक प्रभागांमध्ये दिलेले आहेत आणि या प्रभागांमध्ये जे 2-2 उमेदवार दिले त्यामुळे आज नेमकी उमेदवारी कोणाची निश्चित होणार, कोण मागे घेणार, कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हा प्रश्न इथे कायम राहत आहे आणि प्रत्येक जण जे उमेदवारांचे समर्थक आहेत ते आपापल्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत. भलेही ही भाजपची निवडणूक आहे, भाजप पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स म्हटला जातो, मात्र तिथेही मोठ्या प्रमाणात असंतोष आपल्याला दिसून येऊन राहिलेला आहे. अनेक बंडखोर देखील उभे झालेले आहेत. बंडखोरांना एकीकडे मागे घेण्यासाठी पक्ष नेतृत्व काम करत असताना अशा प्रकारचे हाय व्होल्टेज ड्रामा जर होत असेल तर हे याकडे आता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे तेच की 6 ठिकाणी 6 जागी भाजपने 2 उमेदवारांना म्हणजे चक्क 12 उमेदवार दिलेले आहेत. त्यापैकी 2 उमेदवार तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदान केंद्र जिथे असतं त्यांच्या मतदान एरियामधील आहेत, तर 2 उमेदवार जे आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या महाल परिसरामधील आहेत. अशा ठिकाणीही भाजपला 2-2 उमेदवार देण्याची नामुष्की येऊन राहिलेली आहे. दोघांना एबी फॉर्म देण्यात येत आहे आणि शेवटच्या क्षणी जर सांगत असतील तर तुम्ही मागे घ्या, तर ते कार्यकर्त्यांना पसंत नाही पडत आहे आणि त्याच्यात जो उद्रेक आहे तो आपल्याला या माध्यमातून कार्यकर्त्यांचा दिसून येतोय. धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.